पवार हे आज बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत, तर मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवार घेतील। त्यानंतर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेणार आहेत आणि सांत्वन करणार आहेत। तर बीडहून आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आणि परभणीहून आपले प्रतिनिधी अक्षय मुंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण आधी जाऊया बीडला। उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत। उदय, साधारण किती वाजेपर्यंत शरद पवार हे बीडमध्ये दाखल होतील? बीडमध्ये मस्साजोग या गावात ते साधारण किती वाजेपर्यंत पोहोचतील? आणि बीडमध्ये आणखी काही नियोजित कार्यक्रम शरद पवारांचे आहेत का? शरद पवार हे आज भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होऊ शकतील? नक्कीच मस्साजोग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। तसेच बजरंग सोनवणे यांनी देखील लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानंतर आता या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत। या ठिकाणी साधारणतः 11 वाजता शरद पवार हे दाखल होतील असे अपेक्षित आहे। हेलिकॉप्टरने दाखल होणार असून त्यांच्यासोबत खासदार निलेश लंके आणि बजरंग सोनवणे तसेच संदीप क्षीरसागर हे देखील असणार आहेत। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शरद पवार हे परभणीकडे प्रस्थान करणार आहेत। त्या ठिकाणच ते माध्यमांशी संवाद साधू शकतात। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण जाऊया अक्षय मुंडे, परभणीहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, खरं तर परभणीला सुद्धा शरद पवार आज येत आहेत। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेणार आहेत, काय अधिकचा तपशील? नक्कीच विक्रांत, सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शरद पवार रोहित पवार असतील यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांनी परभणी येथे भेट देऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे। आज शरदचंद्र पवार साहेब हे परभणीच्या दौऱ्यावर येणार असून ते दुपारी 12 वाजता सूर्यवंशी कुटुंबांची भेट घेणार आहेत। त्यानंतर ते विजय वाकुडे ज्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे, जे आंदोलनामध्ये सहभागी होते, त्यांच्या घरी देखील भेट घेऊन त्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत। यानंतर शरद पवार हे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधतील असे सांगण्यात आले आहे। एकंदरीतच पाहता आता शरदचंद्र पवार यांनी हा दौरा केल्यानंतर शरद पवार सरकारवर काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कारण काल खरं मुख्यमंत्री अक्षय, त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा नेमकं काय बोलणार? विरोधक हे आणखी आक्रमक होणार का या दोन्ही प्रकरणांवरून, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।